श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कुशल, अकुशल आणि सुरक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना 40% वेतनवाढ देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीनं घेण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ॲडव्होकेट मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिताताई शेळके, कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. संस्थान व्यवस्थापनाच्या वतीने सायंकाळी विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे, सचिन तांबे आणि नगराध्यक्षा शेळके यांनी हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केला. यावेळी नगरसेवक अभय शेळके तसेच कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या पगारावर कंत्राटी कर्मचारी काम करतायत. अनेकदा मागणी केली गेली, उपोषण केले गेले तरी मागणी पूर्ण होत नसल्यानं अखेर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत कर्मचारी आणि संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, विश्वस्त यांची बैठक झाली होती. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगितल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी भाऊसाहेब वागचौरे यांनी 40% वेतन वाढ देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतल्याचं जाहीर करून कुशल कर्मचाऱ्यास 13,420 रुपये तर अकुशल कर्मचाऱ्यास 12,151 रुपये वेतन मिळणार आहे असं सांगितलं. भविष्य निर्वाह निधीमध्येही त्या प्रमाणातच वाढ होईल. याशिवाय या कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू होणार असून त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क परतावाही दिला जाईल. याचबरोबर आउटसोर्सच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची गैरहजेरी 31% पेक्षा जास्त आहे अशा कामावरून बंद केलेल्या 185 कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दर 6 महिन्याला त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. तसेच यापुढे कंत्राटी नोकर भरती बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. संस्थाने घेतलेल्या 40% वेतनवाढीच्या निर्णयाचा 2700 कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर कामबंद आंदोलन मागे घेऊन संस्थानला सहकार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानत नगराध्यक्ष तथा विश्वस्त योगिताताई शेळके यांनी कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून नाही तर साईसेवक म्हणून काम करण्याचा सल्ला दिला. सर्वात प्रथम मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करते. तुम्ही हा जो संप मागे घेतला आणि आम्हाला सहाय्य केलं पुढचा आमचा निर्णय घेण्यासाठी, याबद्दलही मी तुमचं धन्यवाद करते. तुम्हाला आम्ही कामगार म्हणून, तुमचे कामगार म्हणून ही ओळख मिटून तुम्ही साई सेवक व्हावे, साई सेविका व्हाव्या अशी आमची सगळ्या विश्वासांची इच्छा आहे. तर तुम्ही साई सेवक व्हा, कंत्राटी कामगार म्हणून काम करू नका. साई संस्थांमधील कर्मचारी हे संस्थांचा आत्मा आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विश्वस्त मंडळ सदैव तत्पर राहील अशी ग्वाही विश्वस्त सचिन तांबेंनी दिली. आज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची या ठिकाणी मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षापासून जे अनेक विषय प्रलंबित होते त्या विषयावर या ठिकाणी विश्वस्त मंडळाने निर्णय केला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे त्यांना जो या ठिकाणी समान काम समान वेतन, त्याचप्रमाणे त्यांना परमनंट करणे, या बाबतीमध्ये जे शासनाकडे प्रलंबित जे या ठिकाणी त्यांचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी स्वतः विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी सहभागी होऊन ते प्रश्न सोडवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. परंतु तत्पूर्वी हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तटपुंजा पगारावर या ठिकाणी काम करत आहेत. पर्यायाने त्या सर्व कर्मचाऱ्यांना अक्षरशः घर चालवणे देखील मुश्किल झालेले होते. या सर्वांचा सारासार विचार करून या ठिकाणी विश्वस्त मंडळाने खूप मोठा असा निर्णय केलेला आहे की या सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी 40% पगार वाढ करण्याचा या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने हा निर्णय केलेला आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी त्यांचा अपघात विमा असेल, शैक्षणिक शुल्क परतावा असेल, त्याचप्रमाणे त्यांना आरोग्याच्या सेवा असतील, या सर्व सुविधा देण्याचा निर्णय या ठिकाणी साईबाबा संस्थांनी केलेला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जे आहे हे कर्मचाऱ्यांना कर्मचारी म्हणून न बघता ते साईबाबांचे सेवक आहे. येणाऱ्या सर्व साईभक्तांची ते अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी त्यांची सेवा करत असतात. साईभक्तांना जे जे कमी आहे ते पुरवण्याचं काम या ठिकाणी हे सर्व कर्मचारी करत असतात आणि हा त्यांचा एक काम म्हणून नाही तर बाबांची सेवा म्हणून या ठिकाणी ते आपल्या ड्युटीकडे बघत असतात. अशा सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हे विश्वस्त मंडळ आगामी काळामध्ये देखील प्रयत्नरत राहणार आहेत. कारण की साईबाबा संस्थांचे कर्मचारी हे साईबाबा संस्थांचा आत्मा आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना देखील माहीत आहे की जे साईबाबांना योग्य आहे तेच हे कर्मचारी करत असतात. सर्व साईभक्तांना सर्व सुविधा देण्यासाठी निस्वार्थपणे या ठिकाणी हे सर्व कर्मचारी काम करत आहेत. अशा प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांना मी विनंती करेल की बाबांचं समाधी शताब्दी वर्ष आगामी काळामध्ये आहे. या
समाधी शताब्दी वर्षामध्ये आपण बाबांच्या विचारांचा आचारांचा या ठिकाणी प्रचार प्रसिद्धी करू आणि बाबांनी जो मूलमंत्र दिलेला आहे श्रद्धा सबुरी आणि सबका मालिक एक, हा जो मूलमंत्र आहे हा संपूर्ण विश्वभर कसा नेता येईल या माध्यमातून प्रयत्न करू. आणि दुसरं बाबांनी जी साई सेवा म्हणून या ठिकाणी सेवा केलेली आहे, या साई सेवाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व साई भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या जातील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून या ठिकाणी सर्व साई भक्तांची खूप चांगली सेवा घडो एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो. दरम्यान साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन मंडळानं अतिशय चांगला निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी देखील साईनामाच्या जयघोषात त्यांचं स्वागत केलंय. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.